परवा झालेल्या जरांगींच्या पूर्णपणे नाशिक मधल्या सभेनंतर छगन भुजबळ देखील त्यांचा मतदारसंघ बदलतील अशा प्रकारची चर्चा आहे. कसं बघताय ह्या संपूर्णपणे बातम्यांकडे? कारण कुठेतरी मराठा समाज असेल किंवा मग अन्य संघटना असेल त्यांच्यामुळे मतदारसंघ बदलावे लागतात का? नाही, मला असं वाटत नाही की ते फुल खूप लवकर बोलल्यासारखं होईल की ते मतदारसंघ बदलतील. वेळ आल्यावरच आपल्याला कळेल. परंतु मराठा आरक्षणाचा काही तसा प्रश्नच येत नाही, कारण महायुती सरकारने 10% मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे. कुणबी प्रमाणपत्राची सुरुवात महायुतीच्या सरकारमध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केली. कोर्टात टिकेल असं 10% आरक्षण दिलेलं आहे. सगळ्या जे महामंडळ आहेत की ज्याच्यातून मराठा समाजाला मदत मिळते त्याचा निधी वाढवलेला आहे. लोकांना, मुलांना नोकऱ्या मराठा आरक्षणाच्या खाली दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मराठ्यांसाठी महायुतीच्या सरकारने जेवढं काम केलंय त्याच्या ताकदभर काम पण महाविकास आघाडीने केलेलं नाही, हे मी सांगू इच्छितो. आणि दुसरी गोष्ट की हा शेवटी एनसीपीचा अंतर्गत मामला आहे की कोणता मतदारसंघ निवडायचा, कोणता निवडायचा नाही. पण बाकीच्या आरक्षणामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत असं मानायला आम्ही तयार नाही. कारण आम्ही आरक्षणासाठी सगळ्यांसाठी चांगलं काम केलंय. ओबीसीला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलंय. त्याच्यामुळे ओबीसीचा पण प्रश्न तसा काही येत नाहीये. सगळे व्यवस्थित आहेत. सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे करतायत.